नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा तालुक्यातील मेंदळी केंद्रातील गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न। केंद्रातील विद्यार्थी गुणवत्तेत पुढे। पंचायत समिती उपसभापती श्री लहू शेठ म्हात्रे। म्हसळा 21 जून 2026 रोजी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये पार पडलेल्या इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत म्हसळा तालुक्यातील मेंदळी केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करून पुन्हा तालुका पातळीवर नंबर प्राप्त केले आहेत। केंद्राच्या वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम केंद्र शाळा मेंदळी येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी पंचायत समितीचे उपसभापती माननीय श्री लहूशेठ म्हात्रे, हायस्कूलचे अध्यक्ष श्री मोरेश्वर पाटील, रमेश डोलकर, तुळशीराम पाटील, केंद्रप्रमुख किशोर मोहिते, सुनील साठे, बालाजी जाधव, महादेव पवार, गोविंद फरताडे, प्रशांत भांड, पालक सौ अंजली पायकोळी, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते। केंद्रप्रमुख किशोर मोहिते यांनी प्रास्ताविक करताना केंद्रातील 10 शाळांतील एकूण 70 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। यापैकी 15 विद्यार्थी पात्र झाले असून 5 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत। सतत दरवर्षी या केंद्रातील विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होत असतात। यामध्ये नवीन नियुक्ती झालेले शिक्षक हे स्पर्धा परीक्षा देऊन आलेले आहेत। त्यांचे मिळालेले मार्गदर्शन, शाळा व केंद्र स्तरावर घेतलेल्या मार्गदर्शन सत्र, सराव सत्र परीक्षा, जिल्हा परिषद मार्फत विनोबा भावे संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सराव चाचण्या यामुळे निकाल चांगला लागला असल्याचे सांगितले जाते। शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पायकोळी जीविका शशिकांत 74.66%, शाळा मेंदळी मराठी। भगत दिशा अनिल 66.66%, मेंदळी कोंड। म्हात्रे आर्या अजित 63.33%, शाळा गोंडघर। कांबळे भूमी राजेंद्र 60.66%, मेंदळी कोड। पाटील संकल्प रमेश 57.33%, मेंदळी। सत्कार समारंभ निमित्त आपले मनोगत व्यक्त करताना उपसभापती माननीय लहूशेठ म्हात्रे यांनी स्पर्धा परीक्षा महत्त्व सांगितले। या परीक्षा देत पुढे जाऊन अन्य स्पर्धा परीक्षा देणे सोपे जाईल। यापुढे नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा देणे आवश्यक आहे। यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारी केली पाहिजे व शिक्षकांनी मार्गदर्शन करावे असे त्यांनी सांगितले। तसेच या केंद्रातील विद्यार्थी गुणवत्तेत पुढे असून या परीक्षेच्या निकालावरून हे दिसत आहे। यासाठी मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व केंद्रप्रमुख यांना धन्यवाद दिले व यापुढेही शैक्षणिक कामकाज केंद्राचा चांगला असल्याने समाधान व्यक्त केले। श्री रमेश डोलकर व मोरेश्वर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। शेवटी बालाजी जाधव सरांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विलास घडशी, म्हसळा।